मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे वाटाणे बटाट्याची सुकी भाजी हिरव्या मिरचींची। हे बघा मी वाटाणे घेतलेले आहेत, मी पावशर वाटाणे घेतलेले आहेत, बटाटे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण निवडून घेईन। हे पण स्वच्छ धुवून टाकणार मी। बटाटे चिरून घेणार, मिरची चिरून घेणार, मग मी तुम्हाला चिरून वगैरे सगळं झालं का मग मी तुम्हाला दाखवणार ते। बघू शकता तुम्ही मी मिरच्याही बारीक कापून घेतला आणि लसूणही बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि कढीपत्ता घेतला आहे, त्याला स्वच्छ धुवून टाकलेला आहे। बटाटेही चिरून घेतलेत, हे बघा अशा प्रकारे मी बटाटे चिरलेले आहेत। वाटाणेही स्वच्छ 2-3 पाण्याने चांगले धुवून टाकलेले आहेत मी। आणि गॅसवरती आता मी कढई ठेवून घेतली आहे तापवायला। आता त्यात तेल टाकून घेते। त्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊ आणि जिऱ्याची फोडणी देऊ। कढीपत्ताही टाकून घेऊ त्याच्यात। हिरवी मिरची टाकून घेऊ। त्यानंतर हा लसूण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। असं फोडणी होईने बघू शकता तुम्ही मस्त मिरच्या पण तडतडत आहेत आणि लसूणही चांगला तळला जाईल त्याच्यामध्ये। बटाट्याचं पाणी आपण निथळून घेऊ। आता हे बटाटे पण आपण घालून घेऊ। आता त्यानंतर हे वाटाणे पण मस्त निथळून घेऊ, ते पण आपण घालून घेऊ। आता मीठ वरून चवीप्रमाणे टाकायचं आणि थोडीशी हळद। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। ही भाजी सुकीत चांगली लागते, कोरडी आणि जरा तिखटच चांगली लागते। बटाटे जरा गोडूस असतात आणि वाटाणे गोडूसच राहतात, त्या कारण तिखटच करायची ही भाजी जरा। बघा स्लो गॅसवरतीच राहू द्यायचं, मस्त होतं ही। आणि आता आपण थोडं 2 मिनटं झाकण ठेवू आणि तुम्हाला दाखवते मी। अगदी आपण 2-3 मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं। आता बघू आता आपण हे बघा त्याचं पाणी सुटलेलं आहे, जरा स्लो गॅसवरतीच ठेवलेलं आहे मी। पाणी अजिबात घालायची काहीच गरज पडत नाही, स्लो गॅसवरतीच ठेवलेलं होतं। त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून नंतर ही टाकू आपण आणि तसंच स्लो गॅसवरती होऊ देऊ अजून। खूप छान होते ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा, मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली ही भाजी। झाले 2 मिनटं, खूप गरम झालेलं आहे। आता परतून घेऊ आपण चांगली। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मग शिजते ते आपण बघू। थोडा बाकी अजून बटाटा, तसंच आपण अजून 2 मिनटं तसंच झाकण ठेवू आणि होऊ देऊ तिला चांगली। वाफेतच होऊ द्यायची, वरून अजिबात पाणी नाही घालायचं।
झाली असेल. बघा अगदी 2च मिनटं ठेवली होती मी. अशी झाली आहे. आता जर अजून ठेवली तर खाली लागीन आणि शिजूनी चांगली झालेली आहे. आता वरून मी कोथिंबीर टाकते. झाली आपली वाटाणे बटाट्याची भाजी. मग या मग जेवायला. कशी झाली आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा.